मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मुंबईमध्ये मोर्चा सुरू झालाय। तर मेट्रो सिनेमापासून ते मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आझाद मैदानात आता हा मोर्चा धडकणार आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। हा जनाक्रोश मोर्चा मुंबईमध्ये आज निघतोय। या ठिकाणी देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी यावेळी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे। सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतली। मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। पोलिसांचाही मोठा स्तरामधनं या हत्येचा जो काही निषेध जो आहे तो उमटताना आपल्याला पाहायला मिळत होता। सातत्याने या सगळ्या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये देखील भाजपचे आमदार सुरेश धस असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड असतील, त्याचसोबतच इतर नेते मंडळींनी या संपूर्ण हत्येच्या विरोधातली भाषणं जी आहेत ती वेळोवेळी केलेली होती आणि एक संपूर्ण रान जे आहे ते संपूर्ण राज्यभरात या हत्येच्या संदर्भात पेटवलेलं होतं। या सगळ्या संदर्भात आता आरोपी जे आहेत त्या आरोपींना देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। परंतु या सगळ्या संदर्भातले जे वाल्मिक कराड म्हणून आरोपी आहेत, वाल्मिक कराडांना फाशी द्या या मागणी करता खरं तर आंदोलनं जी आहेत ती ठिकठिकाणी राज्यभरात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या पाठी वाल्मिक कराडांच्या पाठी धनंजय मुंडे जे आत्ताचे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ते देखील आहेत आणि त्यांनी देखील या सगळ्या संदर्भात नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती सर्वच नेते मंडळींकडनं करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मराठा समाजातले बांधव देखील या सगळ्या मागणीवरतून सातत्याने राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनं करताना पाहायला मिळत आहेत। बीड असेल, लातूर असेल, त्याचसोबतच धाराशिव, परभणी, उस्मानाबाद या सगळ्याच